कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझ्या कृपेने घरातले सगळे वाद मिटलेत। हे राजाध्यक्ष कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलंय आणि आता शतग्रीवशी सामना करायला सुद्धा तयार आहे। आई, मला माहिती आहे तू कायम आमच्या पाठीशी आहेस। हे सुर असुराचं युद्ध आता अंतिम टप्प्यावर आलंय। मला माहिती आहे हा मार्ग सोपा नाही, पण मला ही खात्री आहे की तू आम्हाला बळ देशील। नेत्रा, यापुढे काय होईल मला माहित नाही, पण त्याआधी मला तुझी माफी मागायची। नाहीतर मी जे काही वागली ते आयुष्यभर सलत राहील मला। मी खूप चुकीची वागले, प्लीज मला माफ कर। तू काय करताय? सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये। हे बघा, आपण ना झालं गेलं सगळं विसरून जाऊया। मी सुद्धा मनात काही ठेवत नाही आणि तुम्ही सुद्धा नका ठेवू। आता आपण फक्त पुढे बघायचं। आपल्या समोर आता एकच ध्येय आहे काकू, शतग्रीवचा वध करणं। खरंय नेत्राचं, आता सगळं विसरून जाऊया आणि शतग्रीवचा सामना करूया। नेत्रा, तू बोल, आम्ही काय मदत करू शकतो? मला माहिती आहे शतग्रीव खूप शक्तिशाली आहे, पण तात्पुरतं का होईना आपल्याकडे देवस्तुती आईचं कुंकुम हा एक तोडगा आहे आणि तो शतग्रीव बेसावत असताना आपल्याला त्याच्यावर हल्ला करायचा आहे। खरंय, तुम्हाला खरंच असं वाटतं आपण त्या शक्तिशाली शतग्रीवशी लढू शकतो? नाही म्हणजे कुंकू हा फक्त तात्पुरता तोडगा आहे ना। गेल्या वेळी पण आपण हेच वापरलं होतं, पण काय झालं माहितीये ना, मला खूप काळजी वाटते। म्हणजे मागे जे काही घडलं ते सारखं सारखं आठवतंय, मला खूप भीती वाटते। केतकी, भीती वाटणं खूप स्वाभाविक आहे। मला कळतंय ना तुम्हाला काय होतंय ते, पण माझी काळजी करू नका तुम्ही। हे देवी आईचं कार्य आहे आणि देवी आई आपल्या पाठीशी आहे, आणि जर मनात भीती ठेवून आपण लढायला गेलो ना तर आपल्या हाती काहीच लागणार नाही। आत्या, आपण म्हणतोय खरं शतग्रीव बेसावत असताना त्याला गाठायचं, पण नेमकं काय करायचं ते आपल्याला नीट ठरवायला हवं। कारण मला नाही वाटत आपण आता तयार होत। पण आता तयारी करायला हवी। शतग्रीवशी आपल्याला लढायलाच हवं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।